नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आता घरी आलेली आहे आणि भूमीला त्रास होत आहे. भूमीला खूप थंडी भरलेली आहे आणि भूमीला जास्त त्रास होऊ लागल्यामुळं माधवला पण काळजी वाटत आहे. कारण भूमी बराच वेळ पावसात भिजलेली होती, त्याचबरोबर ती बराच वेळ तिथे उभी होती. या सगळ्याचा त्रास भूमीला होत आहे आणि त्याचबरोबर भूमीला आठवत आहे आकाश म्हणालेला असतो की मी आता शांत राहणार नाही. मी आता त्यांना सांगणार आहे, त्यांना दाखवणार आहे की नक्की काय आहे. या सगळ्यावर मी मार्ग काढणार आहे कारण भूमीला खूपच त्रास झालेला आहे. त्याचवेळी माधव म्हणजे भूमीचे बाबा म्हणत असतात की नक्की ह्या बाईचं काय चाललेलं आहे, कशा पद्धतीनं वागत आहे. तिला लहान पोटातल्या बाळाची पण काळजी नाही आहे. इतक्या खालच्या थराला कोणी कसं जाऊ शकतं, हा प्रश्न आता ते बोलत असतात. तेव्हा ही रागिणी मॅडम इतकी कशी काय खालच्या थराला जाऊ शकते हा प्रश्न पडलेला असतो. भूमीचा ताप वाढत चाललेला असतो, भूमीला थंडीही लागत असते. त्यावेळेस ते म्हणतात की आता काहीतरी केलं पाहिजे भूमी, आपण डॉक्टरांकडे जाऊया का, बघूया काय होतंय ते, आणि त्या बाईला नक्कीच आपण जन्माची अद्दल घडवूया असं त्यांचं म्हणणं असतं. पण इकडे भूमी मात्र म्हणत असते की बाबा नक्की काय करायचं आहे आपण, कारण काहीही झालं तरी ती बाई एवढ्या खालच्या थराला पोहोचत आहे की तिच्या लक्षातही येत नाही की ती काय करत आहे. तेवढ्यातच पारितोषचा फोन आलेला असतो. प्रशांत तिथं आलेला असतो आणि प्रशांत म्हणत असतो की पारितोष सर यांचा फोन आलेला आहे, तू त्यांच्याशी भूमीताई बोलून घे. मग भूमीला पारितोष विचारतो काय झालं, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा भूमी म्हणत असते की हो हो मी ठीक आहे. त्यावेळेस पारितोष तिला विचारतात नाही नक्की काय झालेलं होतं. नाही तर भूमी म्हणते की मी ऑफिसमधून निघाले, एका ठिकाणी मला चक्कर आली आणि त्यानंतर माझा फोन स्विच ऑफ झाला, त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता, मिसअंडरस्टँडिंग झालेलं होतं. इकडे भूमी पारितोषला हे सगळं सांगते. तेव्हा पारितोष विचार करत असतो की नाही काहीतरी गफलत आहे. भूमी मॅडम माझ्याशी आत्ता खरं बोललेलं नाहीत, भूमी मॅडम माझ्याशी खोटं बोललेलं आहेत हे पारितोषच्याही लक्षात आलेलं असतं. कारण भूमीने तिच्याबरोबर काय घडलेलं आहे यातलं काहीही सांगितलेलं नसतं. फक्त एवढंच सांगितलेलं असतं की आत्ता ती ठीक आहे आणि मग तिला पारितोषनेही सांगितलेलं असतं की ठीक आहे आत्ता तुम्ही सुट्टी घ्या, उद्या ऑफिसला नाही आलात तरी चालेल. त्याचवेळी इकडे माधवराव नीलूला बोलवत असतात. नीलूला म्हणत असतात की लवकर ये, पाणी गरम करून आण आणि भूमीसाठी कॉफी बनव. तेव्हा ती म्हणते की कशाला आली, चांगली मरायला गेलेली होती, मरायला टेकलेली होती आणि ही पुन्हा परत का आलेली आहे, का माझा पिच्छा सोडत नाही, हे सगळं तिचं चालू असतं. तेव्हा भूमीचे बाबा मात्र चिडतात. नीलू म्हणत असते धडधाकट तर आहे, तिला काय झालेलं आहे, आणि एवढंच जर तिला वाटत असेल ना तर तिच्या नवऱ्याला सांगायला सांगा की 4 नोकर इथं पाठवून दे, म्हणजे ते हिच्या हाताखाली राबत बसतील. मला काही देणं घेणं नाही आहे तिच्याशी कोणत्या गोष्टींशी, मी अजिबात तिच्या हाताखाली राबणार नाही, असं निलंबरीचं बोलणं असतं. तेव्हा माधवरावांना खूप राग येतो. माधवराव म्हणतात की बाद झालं नीलू, एवढ्या पण खालच्या लेवलला जाऊन बोलत जाऊ नकोस, जरा आतीच होत आहे तुझं, हे सगळं बोलणं असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की नीलू मात्र काहीही न करता तिथून तशीच निघून जाते. भूमीला मात्र खूप राग आलेला असतो, पण भूमी शांत राहते. ती बाबांनाही सांगू लागते की तुम्ही शांत व्हा, काहीही झालं तरीही मी आता गप्प बसणार नाही, असं इकडे माधवराव म्हणत असतो. माधवरावांना खूपच काळजी वाटत असते. त्यांचं असं म्हणणं असतं की आता सगळं जे काही घडत आहे ना ते खूपच विचित्र पद्धतीनं होत आहे आणि या सगळ्यावरती मार्ग काढणंही तेवढंच गरजेचं आहे, असं माधवरावांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रशांत म्हणतो की भूमीताई, हा जो माझा जुना फोन आहे ना हा तुझ्याकडे घे, म्हणजे तुला तो वापरता येईल, कारण आत्ता तुझा फोन सापडत नाही आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकदा का तुझा फोन सापडला की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करता येतील, हे सगळं बोलणं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी खूपच उडउडी भरलेली असते. भूमी इकडे लगेचच मानसीला फोन लावते. इकडे बाबा आणि प्रशांत दोघंही पाहत असतात. ते म्हणत असतात की नक्की हिच्या मनात काय चालू आहे. भूमी मानसीला फोन करते. मानसी म्हणते की खरंच माझी सासू एवढ्या खालच्या थराला जाईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, एवढी निर्लज्ज बाई आहे ती, खरंच तिचं कधीच चांगलं होणार नाही, हे सगळं मानसी बोलत असते. भूमी म्हणत असते की मनू, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे, कारण आत्ता आकाश आणि माझ्यामध्ये बोलणं झालेलं आहे. मी आकाशला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आकाशने ठरवलं
ठरवलेलं आहे की या सगळ्यावर उपाय काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे. आकाशने काहीही केलं तरी मला या नंबरवरती फोन करून सांग, कारण प्रशांतचा हा जुना नंबर माझ्याकडे असणार आहे, माझा फोन सापडत नाही आहे. हे सगळं भूमी बोलत असते. मानसी म्हणत असते की हो ताई, पण मलाही कळत नाही आहे की नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा भूमी म्हणते की मनू, माझी आत्ता मनस्थिती नाही आणि मला त्रासही होत आहे, मला खूप थंडी वाजत आहे. मी तुला नंतर सगळ्या गोष्टी सांगेल, फक्त आकाशने काहीही निर्णय घेतला, काहीही झालं तरी मला लगेच फोन करून सांगायचं आहे. हे सगळं बोलणं जात असतं. भूमीला खूपच काळजी वाटत असते, कारण आकाश आता नक्की कोणता निर्णय घेणार आहे हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की प्रशांत इकडे भूमीला म्हणत असतो की आपण डॉक्टरांकडे जाऊया. बाबाही भूमीला तेच सांगत असतात आणि मग दोघंही आता डॉक्टरांकडे जायला निघत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी अभिला शोधायला निघालेली असते. अभि जंगलात सापडलेला असतो, त्याची गाडी तिथं बंद पडलेली असते. रागिनी अभिला म्हणत असते जे काय आहे ते सगळं मिटव, काही मागच्या वेळेस त्या गाडीचा जसा गोंधळ घातलेला आहे असा कोणताही गोंधळ तू घालू नको, असं बोललं जात असतं. तेव्हा अभि म्हणत असतो की हो आई. रागिनीला मात्र भीती वाटत असते, आता जर अभिने पुन्हा काही गोंधळ घातला आणि त्या पोलिसांच्या हाती काय लागलं तर आपलं अवघड होणार आहे, हे भूमी रागिनीला माहिती असतं. रागिनीची चिडचिड चाललेली असते आणि मी पोहोचतीये, तू गोंधळ करू नकोस, असं रागिनी सांगत असते. इकडे आकाश बरोबर भूमी बोलत असते. आकाश म्हणत असतो अगं मला सांगायचं ना, मीही आलो असतो हॉस्पिटलमध्ये. तेव्हा भूमी म्हणत असते की अरे बाबा आणि प्रशांत दोघंही आहेत, कारण तूही तेवढाच दमलेला होता, मला खूप थंडी वाजून आलेली होती, तापही आलेला होता, डॉक्टरांनी आता इंजेक्शन दिलेलं आहे आणि आता मला बरं वाटत आहे. त्यानंतर आकाश म्हणतो की भूमी, हा सगळा तुझा त्रास कधी संपणार आहे. तेव्हा भूमी आकाशला म्हणते की मी तुला सांगितलंय ना हे सगळं कशामुळं होत आहे ते, त्यामुळं तूच विचार कर. आणि बाबा मग भूमीला शांत करतात, कारण बाबांनाही माहिती आहे की रागिनीवरूनच आकाश आणि भूमी या दोघांच्या मध्ये वाद सुरू झालेले आहेत आणि रागिनी हीच या दोघांच्या वादाचं मूळ कारण आहे, त्यामुळं ते भूमीला शांत करतात. आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, आता मी ठरवलेलं आहे या सगळ्यावरती काय उपाय करायचा आहे, काय मार्ग काढायचा आहे आणि ते सगळं व्यवस्थित मी मार्गी लावणार आहे. हे सगळं आकाश बोलत असतो आणि इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, आता कसं वाटतंय तुला, बरं वाटतंय ना. तेव्हा भूमी सांगते की हो, आता माझी तब्येत बरी आहे, डॉक्टरांनी मला इंजेक्शन दिलेलं आहे आणि रिक्षासाठी थांबलेलो आहोत. तेव्हा इकडे प्रशांत रिक्षा घेऊन येईल असं आकाशला भूमी सांगत असते. आकाशलाही भूमीची काळजी वाटत असते. आकाशला वाटत असतं की मी जायला पाहिजे होतं, आत्ता भूमीची जी अवस्था आहे त्या अवस्थेला मीही कारणीभूत आहे. भूमीची मी काळजी घेऊ शकत नाही, भूमीच्या पोटात आमचं बाळ वाढतंय, तरीही मी मात्र भूमीला प्रत्येक वेळेस त्रासच देत आहे, हे सगळं आकाशला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बाबा भूमीला शांत करतात आणि भूमी म्हणते की हो मी ठेवते फोन. आकाश म्हणत असतो की काही लागलं तर कळव मला. भूमी म्हणते हो चालेल आणि भूमी तो फोन ठेवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश इकडे काळजी करत असतो. हे भूमीलाही खूप छान वाटलेलं असतं आणि बाबा भूमीला म्हणतात की रिक्षा मिळणं खरंच अवघड आहे. भूमी म्हणते की आत्ताच रिक्षा मिळेल आणि बाबांना वाटत असतं की ह्या एरियात लवकर रिक्षा भेटत नाही, रिक्षा जर लवकर मिळाली नाही तर अवघड होणार आहे, कारण एकतर भूमीची तब्येत जास्त खराब झालेली होती आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलेलं आहे. आज दिवसभर तिला जो त्रास झालेला आहे त्या त्रासामुळं तर हे सगळं घडलेलं आहे, हे भूमीलाही माहिती असतं. तेवढ्यात रिक्षा घेऊन प्रशांत येतो. भूमी म्हणते की प्रशांत आलाय रिक्षा घेऊन बहुतेक. तेव्हा बाबा म्हणतात की हो, बरं झालं लवकर रिक्षा मिळालेली आहे, असं भूमीला सांगत असतात. भूमी म्हणते की हो आपण जाऊया. आता भूमी आणि बाबा दोघंही निघालेले असतात. त्याच वेळी समोरून येते ती रागिनी गाडी घेऊन येत असते आणि गाडी बरोबर भूमीच्या रिक्षाच्या समोर येऊन थांबते. भूमीला आणि त्याचबरोबर इकडे भूमीच्या बाबांना, प्रशांतला, सगळ्यांना खूप राग आलेला असतो. सगळेजण भयानक चिडलेले असतात, कारण रागिनीने आज जे कांड केलेलं आहे त्यामुळं सगळ्यांना राग आलेला असतो. बाबा उतरणार असतात तेव्हा भूमी त्यांना थांबवते की नाही बाबा तुम्ही थांबा, मी जाऊन येते, असं म्हणत भूमी गाडीतून उतरते. इकडे रागिनी पण गाडीतून उतरलेली असते आणि रागिनी गाडीतून उतरून ती पण आता भूमीशी बोलायला येते आणि भूमीला ती आता सांगणार असते, तिला बोलणार असते की हे बघ तुझा मी संपवणार आहे, हे सांगण्यासाठीच खरं तर रागिनी तिथं आलेली असते. पण भूमी पण आता शांत बसत नाही. भूमी ही म्हणते की
ह्या रागिणीला मला धडा शिकवायलाच लागणार आहे, कारण आजपर्यंत तिने प्रत्येक वेळेस मला आणि माझ्या बाळाला आकाशला त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे, पण आता हिने माझ्या बाळाला त्रास देत आहे, त्यामुळं मी हिला सोडणार नाही असं भूमीचं म्हणणं असतं. इकडे रागिणी मात्र रागाच्या भरातच उतरलेली असते. एकतर तिला पोहोचायचं असतं, तिथे जाऊन त्या अभिला घ्यायचं असतं, तिथल्या पुराव्यांचा काय गोंधळ घातलेला असतो तो पाहायचा असतो, म्हणून ती त्या काळजीमध्ये असते. आणि त्याच वेळेस आता भूमी तिथे येते आणि रागिणीला बोलू लागते. भूमी रागिणीला म्हणत असते की काय झालं आहे ना, मी जिवंत उभी तुमच्यासमोर. आई योगेश्वरीच्या कृपेने मला काहीही तुम्ही करू शकला नाहीत, एवढं लक्षात ठेवा, हे भूमी रागिणीला बोलत असते. रागिणी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, मी प्रत्येक वेळेस तुला संपवण्याचा प्रयत्न करणार आहे, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी मी तुला कधीच जिंकू देणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर रागिणीला भूमी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ना भाडोत्री गुंड घेऊन माझ्यावरती हल्ला करता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मी एकटी लढत असते आणि माझ्या एकटीमध्ये तेवढी ताकद आहे की मी लढू शकते आणि तुम्हाला तुम्हाला तुमची वाट लावू शकते, हे भूमी बोलत असते. भूमी म्हणत असते की तुमच्याकडे तेवढी ताकद असेल तर तुम्ही स्वतः येऊन लढा ना माझ्याशी, भाडोत्री गुंडांना का पाठवता. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, त्यावेळेस रागिणी म्हणते की माझा मुलगा आला तुला वाचवायला म्हणून तू वाचलेली आहे. तेव्हा भूमी रागिणीला म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, तुमचा मुलगा वाचवायला आला हे मला माहिती आहे, पण आज तुमच्याच मुलाने मला माझा जीव वाचवला असला तरी तो माझा 7 जन्माचा जोडीदार आहे. त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही काय करून बसलेला आहात आणि तुम्हाला काय भोगावं लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही तो माझा 7 जन्माचा जोडीदार आहे. आणि आज आई योगेश्वरीच्या कृपेने मी तुमच्या समोर इथं जिवंत उभी आहे आणि तुम्ही मात्र पुन्हा एकदा अशाच तिथे उभे आहात आणि ज्या रस्त्याला तुम्हाला आता अंधार दिसणार आहे त्या रस्त्यावरती तुम्ही उभे आहात, हे भूमी बोलत असते. त्यानंतर रागिणीला मात्र खूप राग आलेला असतो, रागिणीची खूप चिडचिड होत असते आणि रागिणीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आज ह्या भूमीने मला ऐकवलेलं आहे. रागिणीला ही गोष्ट काही पटलेली नसते आणि रागिणी म्हणत असते की तुला सोडणार नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की तुम्ही काय करू शकणार आहे, माझं बाळ माझ्या पोटात होतं तरीही तुम्हाला त्याचं काहीही वाटलेलं नाही. तुम्ही फक्त तुमच्या माझ्यात असता, तुम्हाला प्रॉपर्टी पैसा एकदा मिळाला की झालं, त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीही नको आहे आणि त्याचसाठी तुम्ही एवढं कांड केलेलं आहे आजपर्यंत, हे भूमी बोलत असते. आणि भूमी रागिणीला म्हणत असते की एवढं लक्षात ठेवा, गीतेमध्ये सुद्धा बोललेलं आहे की जेव्हा जेव्हा भूतलावर अधर्म होईल तेव्हा तेव्हा इथे श्रीकृष्ण जन्माला येणार आणि त्यांचा संहार करणार, हे सगळं भूमी बोलत असते. तेव्हा तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आत्ता तुमचा महापाप तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही महापापी आहात आणि तुमचा नाश करण्यासाठी इथे माझं बाळ या पृथ्वीतलावर अवतरणार आहे, माझं बाळ तुमचा नाश करणार आहे. म्हणजे भूमीला माहिती आहे तिच्या आणि आकाशच्या बाळामध्ये किती ताकद आहे. त्याहीपेक्षा हीच गोष्ट रागिणीलाही तेवढीच माहिती आहे की आकाश आणि भूमीचं बाळ जर जन्माला आलं तर आपली मात्र पूर्णपणे वाट लागणार आहे, हे रागिणीलाही माहिती आहे. म्हणून तर तिला आकाश आणि भूमीचं बाळ जन्माला येऊ द्यायचं नाही, हा सगळा तिचा डाव सुरू आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणते की बघा, काही झालं तरी आई योगेश्वरीच्या कृपेने आज मी तुमच्यासमोर जिवंत आहे. तुम्ही सकाळी माझ्या विरोधात जो डाव रचलेला होता तो डाव तुमचा उधळला गेलेला आहे आणि मी मात्र इथं जिवंत उभी आहे. हे सगळं आता भूमीच्या समोर बोललं जात असतं. भूमीला मात्र खूपच राग येत असतो, भूमीला वाईट वाटत असतं. भूमीला कळत नसतं की या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती काय होणार आहे, परंतु भूमी मात्र शांतपणे त्या रागिणीला प्रत्येक गोष्टीला उत्तर देत असते आणि त्या रागिणीला तिची लायकी दाखवत असते, कारण रागिणी कोणत्या थराला जाते हे भूमीला चांगलंच माहिती असतं. त्याचबरोबर भूमी शांतपणे तिथे रागिणीला बोलत आहे. रागिणीला भूमीने तर चितपट केलेला आहे, पण रागिणीचा माज अजून कमी काही झालेला नाही. तिच्या अंगात तेवढाच माज आणि तेवढीच गुर्मी आहे, हे भूमीलाही माहिती आहे. भूमीने रागिणीची वाट लावायला ठरवलेलं आहे आणि भूमीनं सांगितलेलंही आहे की तुमची वाट लावण्यासाठी माझं पोटातलं बाळ आहे ना, ते पुरेसं आहे. तुम्ही कितीही काहीही कांड करा, पण तुम्ही या सगळ्यातून कधीच वाचू शकणार नाही, कारण तुमचा शेवट करण्यासाठी तर मी इथं सज्ज झालेली आहे, तुमची वाट लावायसाठी तर मी इथं आलेली आहे, नाही तर तुमच्या आयुष्यात येण्याची मला काहीही गरज नव्हती, असं भूमी बोलत असते आणि रागिणीला उत्तर देत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं
की भूमी आता रागानेच तिथून निघून जाते आणि रागिणीला तिने चांगलाच ॲटिट्यूड दिलेला असतो आणि येऊन रिक्षात बसते आणि रिक्षावाल्याला सांगते की चला रिक्षा घ्या. आणि भूमी आणि त्याचबरोबर माधवराव दोघेही रागाने पाहत असतात. रागिणीचं जे कांड असतं ते इतकं वाढत चाललेलं आहे याची जाणीव भूमीलाही आलेली आहे आणि भूमी म्हणते की तोच तुमचा मुलगा आता तुमच्या विरोधातले पुरावे गोळा करण्यासाठी माझ्याबरोबर असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. इकडे भूमीने मानसीला ऑलरेडी फोन करून अलर्ट केलेला आहे. मानसीला सांगितलेलं आहे की तिथे आकाशने कोणताही निर्णय घेतला, काहीही झालं तरीही मला लगेच तू फोन करून सांग, मला लगेच कळव. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश हा डायनिंग टेबलवरती बसलेला असतो. ब्रेकफास्टसाठी सगळेजण आलेले असतात. आता आकाशला आठवत असतं भूमी म्हणालेली असते हे सगळं प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी झालेलं आहे. एकदा का तू त्यांना त्यांची प्रॉपर्टी दिलीस की बघ त्या कशा तुला अलगद उचलून बाजूला फेकून देतील. आकाश म्हणत असतो की माझ्या भूमीला माझ्या बाळाला इतका त्रास सहन करायला लागत आहे आणि जर हे सगळं ह्या प्रॉपर्टीसाठी होणार असेल तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि असं म्हणत देवर आकाश विचार करत बसलेला असतो. त्याचवेळी रागिनी आणि पौर्णिमा दोघेही येत असतात. पौर्णिमाला तर फुकटचाच ॲटिट्यूड असतो. तिलाही जराही त्या गोष्टीची जाणीवही नसते की रागिनी तिचाही वापर करून तिला फेकून देणार आहे, पण ती मुद्दामच हे सगळं करत असते. त्याचबरोबर आता तिथे अभिजित आलेला असतो आणि तो आकाशला म्हणत असतो आकाश तू बरा आहेस ना, काल तू खूप जास्त भिजलेला होतास, असं तो आकाशला विचारत असतो. आकाश म्हणत असतो हो मी ठीक आहे. आणि त्यानंतर आकाश म्हणतो की मला एक गोष्ट बोलायची आहे, मी एक निर्णय घेतलेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. मानसीही तिथं आलेली असते. तेव्हा इकडे आजी म्हणत असते की आकाश मला काय वाटतं माहिती आहे का, तू भूमीला घेऊन इकडे ये, काही झालं तरी भूमीला परत आण. रागिनी म्हणत असते की आकाश तू पण तिकडेच राहायला जा, जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत तूही भूमीसोबत राहा आणि भूमीला ती नोकरी वगैरे काय जॉईन केलेली आहे ना ती सोडायला सांग. आकाश म्हणत असतो नाही, भूमी ही सगळं ऐकणार नाही, ती कधीच मान्य करणार नाही. काहीही झालं तरी भूमी स्वाभिमानी आहे. मग आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. आकाश म्हणतो की भूमीचं असं म्हणणं आहे की आईने तिला आणि बाळाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा डाव आईने आखलेला होता आणि यामध्ये भूमीला एवढा त्रास सहन करायला लागलेला आहे. त्यामुळं काही झालं तरी आकाश म्हणतो की मी एक निर्णय घेतलेला आहे की ही सगळी प्रॉपर्टी मी आई तुझ्या नावावर करणार आहे आणि हा महाजन गारमेंटचा सगळा बिझनेस कंपनी मी सगळं तुला देणार आहे. आकाशने हा निर्णय घेतलेला आहे आणि रागिणीला धक्का बसलेला आहे, कारण आता जर मी प्रॉपर्टी घ्यायला नाही म्हटलं तरीही प्रॉब्लेम येणार आहे आणि जर प्रॉपर्टी घ्यायला होकार दिला तरीही प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळं आता भूमीने इकडे जो निर्णय घ्यायला आहे त्यामुळं आकाशने निर्णय घेतलेला आहे, पण रागिणीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत. इकडे आड तिकडे वीर अशी अवस्था रागिणीची झालेली आहे. आता इकडे मानसी भूमीला फोन करून कळवते की भाऊजींनी असा निर्णय घेतलेला आहे आणि इकडे भूमीला धक्का बसलेला असतो. भूमी म्हणत असते की आकाशने हा निर्णय घ्यायला नको होता, परंतु आकाशने जो विचार केलेला आहे या सगळ्याच्या मागे तो वेगळा आहे. जर रागिनी या गोष्टीसाठी तयार झाली तर आकाशला अंदाज लागणार आहे की रागिनी नक्की काय करू शकते. तर इकडे भूमी आकाशचा निर्णय कसा बदलवणार किंवा आकाशने घेतलेल्या निर्णयामुळे रागिनीची वाट कशी लागणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.